आता आज संध्याकाळी आम्ही औक्षण करतोय शौर्यचं. आज आहे 24 तारीख, त्याचा बर्थडे. आणि आम्ही आता चाललोय बाहेर जेवायला त्याला घेऊन. आणि मावशी आली की गणपतीला आर्यमन दादा आरोही आल्यानंतर त्याला केक कापायचंय, म्हणजे छान बर्थडे करायचं त्याचा फ्रेंड्सना बोलून. थोडंसं आम्ही कलरचं काम करत होतो ना, त्याच्यामुळे सगळा राडा पडलाय, बघू शकता. हा खूप पसारा पडलाय घरात, त्याच्यामुळे आम्ही पोस्टपोन केला. म्हणजे थोडंसं आज बर्थडे आणि थोडा ब्रेक केला. आमचे कोण तर मोठ्या ताईची पण मुलं येणार आहे, ती विराज पण येणार आहे. हो ना शौर्या? टोपी काढते आता, ते ड्रॉवर मध्ये ठेवून दे, परत सापडत नाही. अरे खाली ठेवून दे, ठेवून दे शौर्या. इकडे ह्याला 9 वर्ष पूर्ण झाले, 10वं लागतंय, 10वा केक कापतोय तो. आणि माझ्या एवढा उंच होतोय पुढच्या वर्षी. पण आमच्या आर्यमनला, म्हणजे आर्यमन आहे ना जो माझा, पण आमच्या आर्यमन दादा एवढी उंची झाली ना तर मी एवढी, बरं का शौर्य, त्याला बुटकच राहणार, पप्पासारखी हाईट व्हायला पाहिजे. चला आता आम्ही भेटूया, चाललोय केक आणायला, छोटासा केक आणतोय. आता खरं तर तो खूप छान वागला दिवसभर, त्याच्यामध्ये त्याचे पप्पा म्हणले की चला, त्याने काहीच डिमांड नाही केलेली, तर मग आपण त्याला छानपैकी ट्रीट देऊया. मग आम्ही आता आलो इकडे त्याला घेऊन. चला आता ऑर्डर येईल, जेवण करून जाऊयात घरी. छोटासा आणि छानसा असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. आम्हाला आमचे काही गेस्ट अजून म्हणजे सरप्राईजमध्ये भेटले. आणि काकांनी त्याला ना, खूप छान छान गिफ्ट दिलंय. खूप बुक्स दिलेत, नोटबुक्स दिलेत, त्यामुळे तो खुश आहे ना शौर्य? बड्डे बॉय. हा बाळ झालाय आमचा आज 9 वर्ष पूर्ण. मेथी मसाला, मशरूम आणि पनीर मसाला असं आम्ही मागवलंय. आणि अजून काही नाही रे आपलं, शेजवान नूडल्स का काय ते राईस. चला आता जेवूयात. मम्मी आपण दोघी, माझ्या बाळाला पण देते की. अगो बाई जरा बरं, इकडं इजाळ असतो. भाजी माझी